साक्षर म्हणजे ज्याला लिहिता वाचता येते त्याला साक्षर म्हणतात. मग तो चौथा वर्गही राहू शकतो, तो तिसरा वर्गही राहू शकतो, तो दुसरा वर्गही राहू शकतो. सुशिक्षित म्हणजे जो साक्षरता आहे पण खूप जास्ती शिकलेला आहे, म्हणजे नेट सेट झालाय, PhD झालाय, पोस्ट ग्रॅज्युएशन झालाय, ग्रॅज्युएशन झालाय, त्याला म्हणतात सुशिक्षित. मग मला सांगा, साक्षर जास्त राहते, लिहिणारे वाचणारे जास्त राहते का खूप जास्त शिकलेले जास्त राहते? सर लिहिणारे वाचणारे जास्त असते, बरोबर आहे. मग ते सर्व साक्षर सुशिक्षित राहील का सर्व सुशिक्षित साक्षर राहील? सर सर्व सुशिक्षित साक्षर राहील. मग मोठा सर्कल हा साक्षरचा, त्याच्यापेक्षा छोटा सर्कल हा सुशिक्षितचा. ओके, चला मी लिहितो इथे या प्रकारे, बघा समजून घ्या. हा जो सर्कल आहे हा राहील सुशिक्षितचा. कशाचा? सुशिक्षित. सुशिक्षित. ओके, सुशिक्षित. ओके झालं. त्यानंतर हा सर्वात मोठा सर्कल जो राहील तो राहील साक्षरचा. साक्षर कशाचा राहील? साक्षरचा. आणि हा जो सर्कल राहील हा राहील बेरोजगारचा. बरं, बेरोजगारचा संबंध दोघांशी येतो का? साक्षर बेरोजगार असतो का? असतो. सुशिक्षित बेरोजगार असतो का? असतो सर. आम्ही पण सुशिक्षित बेरोजगारच आहोत, कारण की हा शब्द तर आमच्यासाठी लागू होतोय, बरोबर आहे, लक्षात घ्या. आता आपण जरी सुशिक्षित बेरोजगार असो, पण बेरोजगार नंतर आता लवकर नोकरी लागायचं आहेत, चांगल्या प्रकारे शिकायचं आहेत, म्हणजे बेरोजगार हा धब्बा आपल्यासोबत निघून जाईल आणि आपण सुशिक्षित रोजगार होऊन जाऊ, बरोबर आहे, लक्षात घ्या मित्रांनो. आता सुशिक्षित साक्षर बेरोजगार. मग सर्व सुशिक्षित, सर्व बघा हे हा छोटा सर्कल कशाचा? सुशिक्षितचा. त्याच्यापेक्षा मोठा कोण? साक्षर, कारण सुशिक्षित पेक्षा साक्षर जास्त असतात. साक्षर म्हणजे ज्याला लिहिता वाचता येते तो साक्षर. सुशिक्षित म्हणजे ज्याला लिहिता वाचता येतेच पण तो अधिक वर्ग शिकलेला आहे त्याला म्हणतात सुशिक्षित. आणि बेरोजगार दोघंही असतात, साक्षर बेरोजगार असतात, सुशिक्षित बेरोजगार असतात, बरोबर आहे. जास्तीत जास्त लोक सुशिक्षित बेरोजगार आहेत आजच्या काळात, बरोबर आहे, ठीक आहे. चला पहा, मग सर्व सुशिक्षित साक्षर आहेत, आतून बाहेर सर्वनी जायचं. सर्व सुशिक्षित साक्षर आहेत. काही साक्षर सुशिक्षित आहेत, काही साक्षर कसे आहेत? सुशिक्षित आहेत. बरं, बेरोजगार. काही बेरोजगार सुशिक्षित आहेत, काही बेरोजगार साक्षर आहेत, बरोबर आहे. त्यानंतर काही साक्षर बेरोजगार आहेत, काही सुशिक्षित बेरोजगार आहेत. किती झाले मित्रांनो? 6 स्टेटमेंट झाले आहेत. हे 6 स्टेटमेंट 9व्या डायग्रामचे बघा, लक्षात घ्या. आजचा हा घटक फारच चांगला झाला असेल, नक्कीच तुम्हाला आवडला असेल, मला सुद्धा शिकवायला आवडला. याच्यानंतरच्या घटकाची तुम्ही आतुरतेने वाट पाहणार असेल, वाट पहा, लगेचच हा घटक तुम्हाला पडेल आणि लगेचच नेक्स्ट याच्यात तुम्हाला पाहायला मिळेल. यूट्यूब चॅनलवर सुद्धा तुम्हाला हे घटक पाहायला मिळतील. सर्व विषयाचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळते, थोडक्यामध्ये पाहायला मिळतील. डिटेलमध्ये जर पाहायचं असेल तर आपली सक्सेस गायडन्स पॉईंटची प्ले स्टोअरवरची ॲप डाउनलोड करून घ्यायची, ठीक आहे. ओके, ते लिंक तुम्हाला या यूट्यूबच्या चॅनलवर खाली दिलेली आहेत कमेंट बॉक्समध्ये, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. आणि त्या लिंकवर जाऊन तुम्ही हे चॅनल प्ले स्टोअरवरील आपल्या ॲपला डाउनलोड करा. त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ, स्टडी मटेरियल, फ्रीमध्ये टेस्ट सर्व काही तुम्हाला मिळून जाईल. चला लवकर भेटूया दुसऱ्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.